मिरजेत ऑन ड्युटी महावितरण कर्मचाऱ्याचा निर्घृण खून. सबस्टेशनमध्ये लोखंडी रॉडने हल्ला, वादातून हत्येची शक्यता. मिरज घर प्रमुख न्यूज. मिरज शहरात गुरुवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ऑन ड्युटी असलेल्या कर्मचाऱ्याची लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार यापूर्वी झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृत कर्मचाऱ्याचे नाव सुधीर पंडित आटवडे, वय 35, हिंगणगाव शिंदेवाडीत, कवठे महांकाळ असे आहे. ते मिरज सांगली रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार सुधीर लाटवडे हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर होते. सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास सबस्टेशनमध्ये आलेल्या एका व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला. हा वाद वाढत जाऊन दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या घटनेची माहिती लाटवडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही दिली होती. त्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेली. मात्र रात्री सुमारे 9च्या सुमारास तीच व्यक्ती पुन्हा सबस्टेशनमध्ये आली. दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात आरोपीने लोखंडी रॉडने सुधीर लाटवडे यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या भीषण हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताची ओळख पटवून त्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली असून हत्येमागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे. ऑन ड्युटी असलेल्या महावितरण कर्मचाऱ्याची सबस्टेशनमध्येच हत्या झाल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.